कुर्ला स्टेशनवर तरुणांची गुंडगिरी पाहायला मिळाली। हातात लोखंडी रॉड घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण या घटनेमुळे पसरलंय। रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आताच तुम्ही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर बोलत होते। अजून तरी आता या सुरक्षिततेवर कारवाई होणार आहे का? काही उपाययोजना पोलिसांकडून, रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत का? नक्कीच मी खरं तर मुद्दा तो सांगत होते की जेव्हा मयंकचं प्रकरण झालं आणि मयंकची मृत्यू झाला होता या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यावेळेला एक फतवा जो आहे तो रेल्वेने काढला होता। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही प्रवाशांचा बॅगा चेक करू आणि बॅगांमध्ये कोयता, सुरी, ब्लेड यांसारख्या ज्या वस्तू असतील त्या अलाउड करणार नाही। जसं प्लेनमध्ये देखील अलाउड नसतात तसं इथे देखील आम्ही अलाउड करणार नाही। मात्र खरंच हा जो मुद्दा आहे हा प्रत्यक्षात अंमलात आणता येईल का, हा मुद्दा विशेष आहे। त्याचं कारण लाखो प्रवासी रोज त्या रेल्वे स्टेशनवरनं प्रवास करत असतात। आपण जर बघितलं तर मेट्रोला खरं तर अशी सोय आहे, बॅगा चेकिंग केल्या जातात। मात्र या बॅगा चेकिंग करताना प्रवाशांची संख्या इतकी मोठी असते की अक्षरशः अर्धा तास पण कधी कधी निघून जातो या सगळ्यात। आणि लोकलला हे शक्य नाही आहे, कारण अक्षरशः 2-2 मिनिटांनी रेल्वे आहेत आणि त्या गाड्या जर सुटल्या तर पुढच्या रेल्वे जर अंबरनाथ, बदलापूर सारखे किंवा विरार, वसई सारखे जर जाणारे प्रवासी असतील तर 1-1, 1.5 तासांनी त्यांना गाड्या नाही आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे हा सगळ्या आता ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे आता याला आणखीन उपाययोजना काय करता येईल तर GRPF जे आहेत ते वाढवणं गरजेचं आहे, RPF वाढवणं गरजेचं आहे। या संदर्भात अधिवेशनात देखील खरं तर मुद्दा उठवला गेला होता। मात्र जी संख्या दिलेली आहे ती संख्या अपुरी आहे आणि ती वाढवण्यासाठी प्रशासन काही करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। जी भाग्यश्री, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या दोन्ही बातम्यांसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी।